यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक या गावातील एक 60 वर्षीय वृद्ध महिला ही आपल्या घरात कोणाला काही न सांगता कुठेतरी बाहेर गेली आणि बेपत्ता झाली। या 60 वर्षीय वृद्ध महिलेचा सर्वत्र शोध घेण्यात आला, नातेवाईकांकडे तपास केला, मात्र सदर वृद्ध महिला ही कुठेच मिळून आली नाही। सर्वत्र शोध घेऊनही वृद्ध महिला कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात दिनांक 14 जानेवारी बुधवार रोजी दुपारी 3 वाजता हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे। उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग जा गोवा। जिमराहा टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंग पासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल, अपार्टमेंट, खाजगी पूल, पार्किंग प्लेस, विला बुकिंग, टॅक्सी कॅब बुकिंग, बाईक बुकिंग, डिनर क्रूज, दूधसागर धबधबा, वॉटर स्पोर्ट्स, आयलँड बुकिंग, सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्ट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स, जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा। सांगवी बुद्रुक तालुका यावल या गावातील रहिवाशी ललिता कमलाकर पाटील वय 60 वर्ष ही वृद्ध महिला आपल्या घरी होती। दरम्यान ही वृद्ध महिला आपल्या घरात कुणाला काही न सांगता कुठेतरी बाहेर गेली आणि बेपत्ता झाली। या महिलेचा सर्वत्र शोध घेण्यात आला, नातेवाईकांकडे तपास केला, सर्वत्र माहिती घेतली, मात्र महिला कुठेच मिळून आली नाही। म्हणून पोलीस पाटील हेमंत चौधरी तसेच महिलेच्या मुलाने यावल पोलीस ठाणे गाठले आणि महिलेचा मुलगा सुहास पाटील याने दिलेल्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे। पुढील तपास यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश महाजन करीत आहे। सदर महिला कुठे दिसल्यास यावल पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। यावल शहर व तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। यावल शहरामध्ये बापू डेअरीच्या वतीने माँ बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे। दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी असून त्यांना दुधाला हमीभाव देखील दिला जाणार आहे। दूध संकलन केंद्र हे भुसावळ टी पॉइंट जवळील सागर चायनीजच्या मागे आहे। माँ बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू झाले असून अधिक माहितीसाठी या ठिकाणी जाऊन अजय धनगर यांच्याशी संपर्क शेतकऱ्यांनी साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। नमस्कार, मी अजय धनगर। यावल शहरामध्ये आता आपण जसं बापू डेअरी चालू केली आणि बापू डेअरीच्या माध्यमातून 2021 पासून आम्ही बापू डेअरी चालू करून लोकांना सेवा देण्याचे काम केलं व इथे लोकांनी आपल्याला बऱ्यापैकी प्रतिसाद दिला। मग इथल्या दूध संकलनासंदर्भातील काही विशेष की संकलन चालू करण्यामागचा उद्देश, कारण इथले जे दूध व्यावसायिक लोक आहेत यांच्या दुधाला वेळेवर पेमेंट भेटत नव्हतं, योग्य भाव भेटत नव्हता आणि पाहिजे तसा प्रतिसाद भेटत नव्हता। त्यांच्या या सर्व गोष्टी लक्षात घेता मी संकलनाचा निर्णय घेतला आणि आता हा 12/2025 पासून आपण संकलन क्षेत्रात पदार्पण केला आहे। तर संकलन क्षेत्रात पदार्पण करण्यामागचा उद्देश एवढा आहे की इथल्या शेतकऱ्यांच्या दुधाला चांगल्यात चांगला भाव देता यावा व त्यांना वेळेवर त्यांचे पैसे देता यावेत आणि त्यांचं पुरेसं दूध आपल्याकडनं घेतलं गेलं पाहिजे। या सर्व उद्देशाने आपण संकलन क्षेत्रात आता उतरलेलो आहोत आणि आपल्याकडून शेतकऱ्यांना जे आपल्याला सहकार्य करता येईल, म्हणजे आपल्याकडे नेहमी दूध टाकत असणारा शेतकरी आपण त्याला बँकेत खाते उघडून त्याला सोयीस्कर कर्ज कसं देता येईल किंवा त्याला मुबलक प्रमाणामध्ये चांगली ढेप आणि कमी भावामध्ये कशी देता येईल, त्यांना चांगल्या दुधासाठी चांगले पाळीव प्राणी कुठून आणि कसे उपलब्ध करता येतील, या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन आपण या संकलन केंद्रामार्फत करणार आहोत। तरी मी इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण आपला थोडक्यात फायदा करून घ्यायचा असेल तर कृपया एकदा माझ्याशी संपर्क करा व आपल्या संकलनाला भेट द्या अशी आपणास विनंती करतो।